नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आज मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना याबद्दल माहिती घेणार आहोत. माहिती देणार आहेत कृषी अधिकारी बीड येथील अधिकारी. या ठिकाणी दोन योजना आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY, प्रति थेंब अधिक उत्पादन, पर ड्रॉप मोर क्रॉप हे स्लोगन आहे. महाडीबीटी अंतर्गत या योजनेअंतर्गत अर्ज करण्यात येतो. या अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या गटामध्ये त्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यासाठी काय करावं लागेल की शेतकऱ्यांनी ज्या कंपनीचं घ्यायचं असन, ठिबक असन किंवा तुषार असन, त्याचं कोटेशन अपलोड करावं लागेल. कोटेशन, त्यानंतर एक तर नकाशा असतो, नकाशा आणि हमीपत्र, या 3 बाबी अपलोड करावं लागतील. 8ची 8 या ठिकाणी शासनाने रद्द केलेली आहे. तरी बी जर का शेतकऱ्यांना आवश्यक असेल तर 8 बी अपलोड केला तरी काही हरकत राहणार नाही. या पद्धतीने त्यांनी अर्ज केल्यानंतर, शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्या शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर त्याला पूर्व संमती मिळते. मग आता शेतकऱ्याला अशी अडचण असते की बाबा आता मला अनुदान किती मिळेल. तर कसं असतंय, 1 हेक्टर तुषार संचासाठी त्यामध्ये 30 पाईप, 5 ते 8 नोझल असतात, टी वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. यासाठी 1 हेक्टर साठी 19,000 अनुदान शेतकऱ्यांना मिळतं. जर का त्याचं क्षेत्र कमी टाकलं त्याने शेतकऱ्यांनी किंवा क्षेत्र कमी असेल तर त्यानुसार त्याची अनुदानाची परिगणना केली जाते. ठिबक मध्ये त्यांच्या साहित्यावर आधारित आपल्याला अनुदान जे आहे ते स्थिर रक्कम नसते, कमी जास्त होत राहते. Yes. पण ती तुमच्या शेतकऱ्याच्या पूर्वसंमतीवर हमखास येते. Yes. तर कृषी विभागाच्या राज्य आणि केंद्राच्या मदतीने ही योजना चालते. या ठिकाणी केंद्राच्या वतीने 2 हेक्टरच्या आतमध्ये ज्याची जमीन असेल तर त्याला 80% अनुदान मिळतं. त्याचा हिस्सा असा आहे की 55% केंद्र देतं, 25% राज्य देतं. त्यानंतर 2 हेक्टरच्या वर जर का जमीन असेल तर त्या शेतकऱ्याला 75% अनुदान मिळतं. त्यातलं केंद्र 45% देतं, राज्य 30%. या दोन्हीच्या संयोगाने ही योजना, आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं की कमी पाण्यामध्ये जास्त शेती भिजवली जाते व जास्त उत्पादन निघतं. पाण्याची 30% बचत होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आता पाण्याच्या या परिस्थितीमध्ये या योजनेचा लाभ घ्यावा. धन्यवाद सर.